नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती 2024 आज यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा आज दुसरा दिवस होता. तर आज जे 12 ऑगस्टला जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड झालं, तर या विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे हे बॅच नंबर 2 मध्ये ग्राउंड झालं. तर या विद्यार्थ्यांच्या ग्राउंडचा संपूर्ण अनुभव मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की बॅच नंबर 2 ला 12 ऑगस्टला किती मुलं ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे मुलं किती घेतले, त्याचबरोबर ॲक्सिलेंटसाठी काय टायमिंग होता, सेकंड ग्रुपसाठी काय टायमिंग होता, तर 1600 मीटर रनिंगमध्ये टोटल किती मुलं घेतले, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला या विद्यार्थ्यांच्या ग्राउंडचा संपूर्ण अनुभव तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुमचं नाव काय सर्वात अगोदर सांगू? वानखेडी हरिज्ञानोबा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी आलेला आहे? नांदेड. गाव कोणतं आहे? बेटसांगवी. तर या ठिकाणी तुम्ही जेव्हा या ठिकाणी आले तर तुम्ही जे तर सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर यायचं, कारण की यांचं ग्राउंड 12 ऑगस्टला झालं. तर तुम्ही कोणत्या तारखेला या ठिकाणी हजर होते ग्राउंडवर? 11 ऑगस्टला. 11 ऑगस्टला. तर भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. तर सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस तुमची जेव्हा एंट्री झाली तर किती वाजता तुमची एंट्री झाली? गेटच्या अंदर किती वाजता घेतलं तुम्हाला? 11 वाजता. 11 वाजता. आणि जेव्हा गेटच्या अंदर एंट्री होत आहे तर कोणते डॉक्युमेंट चेक करत आहे आर्मीवाले? हॉल तिकीट. आणखी आधार कार्ड आणि हॉल तिकीट. तर हे 2 डॉक्युमेंट या ठिकाणी सर्वात अगोदर चेक केलं जात आहे. आणि हे 2 डॉक्युमेंट चेक केल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जातं. तर 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं. की आणखीन काही प्रोसेस वगैरे होत आहे का 12 वाजेपर्यंत? 12 वाजे तर काही होत नाही, फक्त म्हणजे पहिला ग्रुप दुसरा ग्रुप असे बसतात, असे बॅच पाडते. बॅच पडतात. आणि सर्वात अगोदर हाईट मोजत आहे. तर हाईट किती घेत आहे? हाईट आपलं ग्राउंड झाल्यावर मोजत आहे. स्टार्टिंगला हाईट मोजत आहे म्हणते. 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी जे तुम्हाला फक्त बसून ठेवलं. आणि आर्मीवाले काही मोटिवेशन वगैरे करत आहे का 12 वाजेपर्यंत? नाही. आणि हे झाल्यानंतर 12 वाजतापासून जेव्हा प्रोसेस झाली तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन केलं जात आहे काय? तर तुमच्या बॅचमध्ये बॅच नंबर 2 मध्ये एका बॅचमध्ये किती मुलं त्यांनी रनिंगसाठी सोडले होते? 100. आणि त्यामधले ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले त्यांनी? ॲक्सिलेंटचे 47. आणि सेकंड ग्रुपचे? सेकंड ग्रुपचे 18. तर टोटल या ठिकाणी 67. 67. आणि टायमिंग काय देण्यात आला होता? 5:20 साठी. आणि सेकंड ग्रुपचा काय टायमिंग होता? 5:30. तर एवढा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो टाइम या ठिकाणी देण्यात आलेला होता. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जात आहे. ठीक आहे. आणि ग्राउंडच्या अंदर जे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आणखीन त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपचा शिक्का. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी फॉर्म वगैरे लिहून घेतला जात आहे. नॉर्मल फॉर्म आहे. फॉर्म वगैरे लिहून घेतल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची आणखीन प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे. लाँग जम्प झालं, त्याचबरोबर झिगझॅग झालं, त्याचबरोबर 10 पुलअप्स झाले. लाँग जम्प किंवा झिगझॅगमध्ये तुम्ही फेल जरी झाले तुमचं गेलं नाही तर तुम्हाला दुसरा चान्स या ठिकाणी दिला जाणार आहे. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आणखीन मुलांची उंची घेतल्या जात आहे. तर 168 सेंटीमीटर उंची घेतल्या जात आहे. त्यानंतर छाती घेतल्या जात आहे. छाती 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे. तर रनिंग वगैरे झाल्यानंतर हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी आणखीन मुलांना बसून ठेवलं जात आहे. आणि त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे? तर 10वीचं मार्कशीट झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, TC नसेल तर बोनाफाईड न्या, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, त्याचबरोबर तुम्हाला नोटरीसुद्धा या ठिकाणी न्यायची आहे. त्याचबरोबर हॉल तिकीट झालं, त्याचबरोबर आधार कार्ड झालं, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला. तर हे ओरिजिनल तुम्हाला डॉक्युमेंट न्यायचे आणि तुम्हाला 25 फोटो या ठिकाणी न्यायला लागतात. समजा तुमची या ठिकाणी रनिंग निघत असेल तर तुम्हाला 25 फोटो ज्या दिवशी तुम्ही रनिंग काढली त्या दिवशी लागणार आहे. आणि मेडिकलसाठी सुद्धा 25 फोटो लागणार आहे. म्हणजे सांगायचं एवढंच की 50 फोटो तुम्हाला या ठिकाणी न्यायचे आहे. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना 50 फोटो या ठिकाणी लागत आहे. ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी 25 फोटो आणि मेडिकलच्या वेळेस 25 फोटो. ठीक
ठीक आहे. तर अशी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रोसेस या ठिकाणी आहे. तर ग्राउंड कशा प्रकारे आहे त्या ठिकाणी, तर चिखल वगैरे आहे का ग्राउंडमध्ये? चिकोल नाही, काल होता. काल आज होता. दुसरे दिवस आहे, आज नाही. आणि आज कोल्ड आज ग्राउंड पाऊस होतं. आहे, पाऊस नाही, काही नाही. हा मुलं कोणकोणत्या चुका करत आहेत तुम्हाला काय वाटते? आणि काही चुका करीत नाही. हा तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड आहे. तर ग्राउंड पूर्ण कोल्डलेला आहे, कोल्ड आहे ना. हो. तर ग्राउंड सगळं सुकलेलं. काल ग्राउंड वालं होतं त्यामुळे जे थोडा मुलांना प्रॉब्लेम आला. ठीक आहे. तर आज जे ग्राउंड पूर्ण या ठिकाणी कोल्ड आहे. या ठिकाणी ग्राउंड मस्त या तुम्ही चांगले मुलं या ठिकाणी घेतल्या जात आहे. ॲक्सिलेंटचे सुद्धा चांगले घेतले जात आहे. सेकंड ग्रुपचे सुद्धा या ठिकाणी चांगले मुलं घेतल्या जात आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा आज दुसरा दिवस होता. बॅच नंबर 2ला अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो आज ग्राउंड झालं. एका बॅचला त्यांनी 100 मुलं सोडले आणि 100पैकी जवळपास 67 मुलं त्यांनी या ठिकाणी घेतलेली. ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी सुरू होत आहे. आणि तुम्हाला एक दिवस अगोदर या ठिकाणी येतं आणि तुम्हाला सर्वात मोठी चूक या ठिकाणी करायची नाही की तुम्हाला या ठिकाणी घाबरायचं नाही आहे. कारण की भरपूर मुलं या ठिकाणी घाबरत आहे. तर हिंमत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा. ठीक आहे. तर घाबरू नका, त्या ठिकाणी हिंमत ठेवा. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो 12 ऑगस्टचं यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती ग्राउंड झालं. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.